नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे प्रफुल्ल पवार अकॅडमी या ॲप्लिकेशनला. तर सामान्य रूप ओळखण्याची ट्रिक्स आपण इथं आज बघत आहात. सामान्य रूप म्हणजे नेमकं असते काय? पेपरमध्ये प्रश्न विचारतात सामान्य रूप ओळखा. सामान्य रूप अकारांताचे आकारांत, इकारांत, उकारांत, वाकारांत जे काही रांत असेल त्या सर्व गोष्टी आज आपण ट्रिक्स बेसिक पहिले आणि त्यानंतर ट्रिक्सनं बघणार आहे. मी विनंती करेल सर्वांना, काही याला अपवाद सुद्धा असतात. ते अपवाद सुद्धा आपल्याला कशाप्रकारे लक्षात ठेवता येईल त्यासाठी आज आपण इथं एकत्र जमलो आहे. पेपरमध्ये प्रश्न सर्वसाधारणतः अशा प्रकारे विचारला जातो. म्हटलं जाते माझे मित्रांनो, कुत्रा या शब्दाचे सामान्य रूप ओळखा. एक्झाम्पल ऑफ बऱ्याचदा प्रश्न असाही विचारला जाऊ शकते, एखाद्या वेळेस असं म्हणेल का झाड या शब्दाचं सामान्य रूप ओळखा. लाडू या शब्दाचं सामान्य रूप ओळखा. तर मग आपल्याला लगेच पेनाला हात न लावता या प्रश्नाचे उत्तर काढता आले पाहिजे. आता मी जर कधी म्हटलं, कुत्रा या शब्दाचे सामान्य रूप जर कधी आपल्याला ओळखायचं असेल, तर आपण काय म्हणतो? कुत्र्याने चावा घेतला. आपण काय म्हणतो? कुत्र्याने चावा घेतला. आता कुत्र्याने जर कधी चावा घेतला असेल, कुत्र्याने जर कधी चावा घेतला असेल, तर मग आपण मूळ शब्द काय होतो? मूळ शब्द हा कुत्रा हे काय आहे? हा मूळ शब्द आहे कुत्रा. मूळ शब्द जर कधी कुत्रा असेल, याला आपण ने लावून राहिलो. काय लावून राहिलो? ने. हा ने कुठला होय? हा विभक्तीचा प्रत्यय होय. हा काय होय? हा विभक्तीचा प्रत्यय होय. आणि आपली डेफिनेशन सुद्धा तशीच आहे. नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय लावल्यानंतर त्याच्या मूळ रूपात, म्हणजे मूळ रूप हे मूळ रूप, त्याच्या मूळ रूपात जो बदल होतो आणि जो झालेला शब्द असतो तो सामान्य रूप असतो. म्हणजे कुत्रा हा मूळ शब्द होतो, त्याला आपण विभक्तीचे प्रत्यय लावले. कुत्राचं कुत्र्याने चावा घेतला. मग आपण ने हा विभक्तीचा प्रत्यय काय काढून राहिलो? याला आपण काढून टाकणार आहोत. उरला शब्द कोणता? कुत्र्या. हाच आपला माझ्या मित्रांनो सामान्य रूप झाला. हा शब्द आपला कसा? सामान्य रूप झाला असं म्हणायला हरकत नाही. तसंच एक एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. माझ्या मित्रांनो झाडाच्या संदर्भात. झाड, झाडाची सावली ओके. आपल्याला कशी सुखदायक असते. मी जास्त समोरच लिहिणार नाही. सावलीचंही काम नाही आपल्याला वास्तविक पाहता. आता झाडाची सावली किंवा झाडाला पाणी टाकावे किंवा झाडाला पाणी टाकतो जे काही असेल. झाड हा शब्द कोणता शब्द आहे मग? झाड हा मूळ शब्द आहे. झाड हा मूळ शब्द आहे आणि आपण या मूळ शब्दाला विभक्तीचे प्रत्यय झाडाची सावली किंवा झाडाला पाणी घालावे किंवा झाडाखाली बसावे, शेवटी कसंही करून राहिलो तर विभक्तीचे प्रत्यय तुम्ही कोणत्याही प्रकारे लावले तर इथं एक विभक्तीचा प्रत्यय नेमका लागत आहे. इथं चाचीचे षष्टीचे लावले आपण. चा हा विभक्तीचा प्रत्यय काय काढून टाकतो. झाड हा मूळ शब्द होता, उरलेला शब्द आहे झाडा. आणि झाडा विभक्तीचे माझे मित्रांनो प्रत्यययुक्त प्रत्यय विरहित आहे. म्हणजे झाड या शब्दाला विभक्तीचे प्रत्यय लावल्यानंतर त्याच्या रूपात बदल झाला होता. झाडचं काय झालं तर झाडा झालं होतं आणि हा जो शब्द उरला हा सामान्य रूप झाला. तिसरं आणखी एक उदाहरण पाहायचं आपल्याला. मी तिसरं उदाहरण म्हटलं होतं माझ्या लाडू. आईने लाडवाचा म्हणजे लाडू, आईने लाडवाचा, आपण काय म्हणू लाडूचं काय होईल? आईने लाडवाचा अर्धा-अर्धा भाग सर्व आम्हा मुलांना वाटला. लाडूचं काय होऊ राहिलं इथं? लाडूचं लाडवा. लाडूचं काय होऊ राहिलं माझे मित्रांनो? लाडूचं लाडवा. आता लाडूचं लाडवाचा म्हणतो आपण. चा विभक्तीचा प्रत्यय लावला होता. लाडूचं काय झालं? लाडवा. हा विभक्तीचा प्रत्यय झालेला आहे. हा विभक्ती प्रत्यययुक्त शब्द नसून हा काय झाला? सामान्य रूप झालेला शब्द आहेत. कोणतं? लाडवा. एक्झाम्पल ऑफ आपण भरपूर सारे एक्झाम्पल घेऊ शकतो. पण मी आता एक्झाम्पलसाठी थांबणार नाही. कारण की आपल्याला जायचं आहे माझ्या मित्रांनो पुढे थेरीवर. आता मी म्हटलं आमच्या अंगणामध्ये, पेपरमध्ये असा प्रश्न एकदा आलेला आहे. आमच्या आमच्या अंगणात, आमच्या अंगणात एक अंगणात इथं चिंचेचे झाड आहे किंवा वडाचे झाड आहे, जे काही तुम्हाला म्हणत असेल. आता विभक्ती
म्हणजे सामान्य रूप झालेला शब्द तुम्हाला ओळखायला सांगितला होता. आता याचा जो मूळ शब्द व्हायला पाहिजे तो कोणता व्हायला पाहिजे? अंगण. आणि अंगण हा जर असेल तर अंगणात वडाचे किंवा चिंचेचे किंवा काहीचे तुमचे झाड असेल तर अंगणचं काय झालं? अंगणा. मग ह्या अंगणात तय्या तय्या सप्तमीचे जे आपण प्रत्यय लावून राहिलो त्या प्रत्ययाला टाकू आपण काढून. मग अंगणचा काय शब्द उरला? अंगणा. तो तुमचा सामान्य रूप शब्द झालेला आहे. हे मी फक्त उदाहरण समजावण्याचा प्रयत्न केला. अजून मी शिकवलेलं नाही सामान्य रूप. मी शिकवणे बाकी आहे. एवढं लक्षात ठेव जा. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं इथं जायचं थोडंसं पुढं आणि थेअरीमध्ये काय दिलंय याचे अपवाद आहेत, काही नियम आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे आहेत. नामाला पहिलं पहा, नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय जोडताना त्याच्या मूळ रूपात जो बदल करावा लागतो त्यास सामान्य रूप असे म्हणतात. म्हणजे मी आता पहिलं जे उदाहरण समजावलं होतं, हा नाम होता, कुत्रा हा नाम होता. त्याला विभक्तीचे प्रत्यय लावल्यानंतर आपण काय म्हटलं होतं? कुत्र्याने हा शब्द झाला होता. मग हा आपण प्रत्यय काढून टाकला होता. शब्द काय उरला होता? सामान्य रूप उरला होता. 3 स्टेप आहे. पहिल्या स्टेपमध्ये तो मूळ शब्द, दुसऱ्या स्टेपमध्ये आपण विभक्तीचा प्रत्यय लावला आणि नंतर विभक्तीचा प्रत्यय लावल्यानंतर तो विभक्तीचा प्रत्यय काढल्यानंतर जो शब्द उरला तो म्हणजे सामान्य रूप होय. एवढं आपल्या लक्षात ठेवायचं आहे. नामाला किंवा सर्वनामाला सृष्टीतील कुठल्याही घटकाला नाम म्हणतो. सर्वनाम नामाचा पुनराउच्चार टाळणारा शब्द असतो. सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय जोडताना त्याच्या मूळ रूपात जो बदल करावा लागतो त्याला सामान्य रूप असे म्हणतात. मूळ रूपात झालेला बदल हा कोणताही प्रत्यय जोडताना समानच असतो. जसे दगड, दगडाला, दगडाचा किंवा दगडामुळे किंवा दगडासाठी. दगड या शब्दाला जर कधी तुम्ही सामान्य रूप करायचं असेल, दगडासाठी, दगडाला, दगडाचा, दगडामुळे. पण दगडचं काय होईल? दगडाच होऊ राहिलं. तुम्ही विभक्तीचे कोणतेही प्रत्यय लावा. जसं मी तुम्हाला सांगितलं, आमच्या अंगणाचे झाडांमुळे सौंदर्य अधिकच खुलले. आमच्या अंगणात चिंचेचं झाड आहे, आमच्या अंगणात वडाचे झाड आहे, आमच्या अंगणात फरशी बसवली. पण अंगणचं काय होऊ राहिलं? अंगणात. त्याच्या रूपात मात्र बदल होऊन नाही राहिला. तुम्ही तिकडे कोणतंही लावा. तसंच आहे, दगडला तुम्ही कोणतेही ला लावा, चा लावा, मुळे लावा, साठी लावा. पण दगडाचं काय होईल? दगडासाठी आम्ही कुठे गेलो? म्हणजे आमच्या अंगणामध्ये काहीतरी पाऊस आल्यामुळे गाठा झाला असेल, मग चिखल झाला असेल, मग आम्ही दगड आणण्यासाठी रानात गेलो. बरोबर नाही का? अशा प्रकारे. सामान्य रूप हे मराठीचे खास वैशिष्ट्य आहे. ओके. सामान्य रूप हे मराठीचे खास वैशिष्ट्य आहे. हा प्रकार संस्कृतमध्ये नाही, फक्त मराठीत आहे. ज्याप्रमाणे विभक्ती प्रत्ययामुळे नामाचे सर्वनामाचे सामान्य रूप होते, त्याचप्रमाणे शब्दयोगी अव्ययांमुळे सुद्धा होते. सामान्य रूपात काही शब्दांच्या शेवटच्या अक्षरात बदल होतो, तर काही शब्दांच्या उपांत्य अक्षरात. उपांत्य अक्षर म्हणजेच काय माझे मित्रांनो? उपांत्य अक्षर म्हणजे शेवटून दुसरे. ओके. उपांत्य अक्षर म्हणजेच काय? शेवटून दुसरे म्हणजेच उपांत्य अक्षर त्याला आपण मानतो. काय म्हणते? सामान्य रूप हे मराठीचे खास वैशिष्ट्य आहे. हा प्रकार संस्कृतमध्ये नाही. ज्याप्रमाणे विभक्ती प्रत्ययामुळे नामाचे सर्वनामाचे सामान्य रूप होते, त्याचप्रमाणे शब्दयुगी अव्ययांमुळे सुद्धा होते. सामान्य रूपात काही शब्दांच्या शेवटच्या अक्षरात बदल होतो, तर काही शब्दांच्या उपांत्य अक्षरात. उपांत्य अक्षर म्हणजे काय? शेवटून दुसरं. उपांत्य अक्षर म्हणजे कोणतं माझे मित्रांनो? शेवटून दुसरं. मराठीत एकंदरीत 3 लिंगे आहेत. मराठीत एकंदरीत किती लिंग आहेत? मराठीत एकंदरीत 3 लिंग आहेत. कोणते? माझे पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. बरोबर आहे. तर इथं पहा, अ, आ, लहानी, लहानी, लहान मोठाई, लहानू, मोठाऊ, ए, औ अशा 8 स्वरापैकी एक स्वर असू शकतो. 3 लिंगे व 8 स्वर, त्यामुळे एकूण 24 प्रकारे सामान्य रूप होऊ शकते. नाम, सर्वनाम, विशेषण या शब्द जातींचे सामान्य रूप होते. नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचे प्रत्यय लागल्यानंतर जो शब्द बनतो त्याला सामान्य रूप म्हणतात. आपली व्याख्यास्ती आहे. आपली ऑलरेडी माझे मित्रांनो व्याख्यास्ती आहे. तर तुम्हाला आता ह्या गोष्टी समजून राहिल्या असेल. ही झाली डेफिनेशन. इतकं सामान्य रूप नाही आहे. सामान्य रूपाचे छोटे-छोटे प्रकार आहेत. जसं आपण पाहिलं होतं कुत्रा. तर कुत्र्याचं काय पाहिलं? कुत्र्याने. मग आकारांतचं काय उरलं? आकारांत पुलिंगी नामाचे
सामान्य रूप करताना काय उरलं, यकारांत उरला. आता आकारांत, यकारांत, वाकारांत, उकारांत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकण्यासाठी पुढे जायचं आहे. सर्व लोक रेडी आहात? आपण पुढे जायचं, सामान्य रूप शिकायचं. ओके, सामान्य रूप शिकण्यासाठी तुम्ही तयार आहात? बरं, तुम्ही सामान्य रूप शिकण्यासाठी तयार आहात अशी मी अपेक्षा करतो आणि आता माझ्या मित्रांनो पुढे जातो. ठीक आहे. आता पहा, शब्द दिला इथं झाड. इथं शब्द कोणता दिला? झाड. तर मूळ शब्द आहे हा झाड. आता ह्या झाडाला जर कधी आपण विभक्तीचे प्रत्यय लावत असेल, झाडाला जर कधी आपण विभक्तीचे प्रत्यय लावत असेल आणि ती विभक्तीचे प्रत्यय काढल्यानंतर तो शब्द उरून राहिला आणि झाड या शब्दाचं काहीतरी पहिल्या रूपापेक्षा विभक्तीचे प्रत्यय लावल्यानंतर त्याच्यामध्ये बदल होऊ राहिला, त्याला माझे मित्रांनो सामान्य रूप असे म्हणतात. आता झाड हा शब्द आहे. झाड हा शब्द मूळ आहे. त्याला विभक्तीला प्रत्यय, विभक्तीचे प्रत्यय, झाडाला पाणी घालावे, झाड या शब्दाचं काय झालं? झाडाला झालं. ला हा द्वितीयाचा चतुर्थीचा प्रत्यय लागेल, झाडाला पाणी, दान चाललं. ओके, झाडाला पाणी विभक्ती प्रत्ययांत सामान्य रूप झाडा अंत्ययुक्त अक्षर होईल. आता हे काय होते? एवढी कठीण लँग्वेज तुम्हाला समजणार नाही. झाड हा शब्द होता. मी सांगितलं होतं का याचं उदाहरण? झाड हा शब्द आहे. झाडाला, झाडाला पाणी घालावे. आता हा विभक्तीचा शब्द आहे ला. झाड या शब्दाचं काय झालं? झाडा झालं सामान्य रूप. झाड या शब्दाचा तो खूप समोरचा घटक आहे का? झाड. अकारांतचं काय? अकारांत ते झाड. अकारांत नपुंसकलिंगी नामाचं सामान्य रूप करताना काय होते? झाडाला आकारांत उरलं. झाडा आ आकारांत उरलं. तर झाडाखाली शब्दयोगी अव्ययांत रूप सामान्य रूप होईल. झाडा, झाडाचं काय होईल? झाडाखाली हे शब्दयोगी शब्द होईल. खाली कोणत्या नामाला आपण काय म्हणतो? शब्दाला योग्य लागून आलेला अव्यय जो असतो तो काय असतो? शब्दयोगी अव्यय असतो. काही काही शब्दयोगी अव्यय विभक्ती प्रत्ययाच्या अर्थाने नामास लागतात, अशा सामान्य रूपास विभक्ती प्रतिरूपक अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ घरामध्ये, घरामध्ये, आता घरामध्ये इथं कसं ठरलं का एक प्रकारे स्थळ दर्शविलं आणि ज्याही वेळेस स्थळ दर्शवल्या जाते ते माझ्या मित्रांनो सप्तमी असते. ज्या वेळेस स्थळ दर्शवल्यात ते काय असते? सप्तमी असते. वाऱ्यामुळे, आता वाऱ्यामुळे काय झालं? वाऱ्याने, इथं अर्थ काय प्रेरित आहे? नेशी नेशी तृतीया कर्णाचा. सामान्य रूप होताना सामान्यपणे आ, इ, या व इ, ए यासारखे 13 आदेश होतात. यासारखे किती आदेश होतात माझ्या मित्रांनो? यांसारखे 13 आदेश होतात. तर हे तुम्हाला समजलं. आपल्याला याचे प्रत्येक नियमामध्ये काही अपवाद सापडतील. ते अपवाद सुद्धा काय आपल्याला डिस्कस करायचे आहेत. चला, ओके, क्लिअर आहे काय? आता आपल्याला पाहायचं आहे सामान्य रूपाविषयी महत्वाचे नियम. सामान्य रूपाविषयी महत्वाचे नियम चालू करायचे. पहिला नियम पहा. अकारांत पुल्लिंगी नामाची सामान्य रूपे कशी होते? आकारांत होते. अकारांत पुल्लिंगी नामाची सामान्य रूपे काय होते? आकारांत होते. आता बैल हा शब्द आहे. बैलचं काय उरलं? बैलाचं. डोंगर हा शब्द आहे. डोंगरचा काय उरलं? डोंगरात. म्हणजे अकारांतचं आकारांत. नाही समजलं ना? फक्त एकदा तुमच्या एंडनं तुम्ही काही सेकंदात त्याला पाहून घ्या. मी सांगतो. आता पहा, पहिला नियम आहे अकारांत पुल्लिंगी नामाची सामान्य रूपे आकारांत होतात. नाही समजलं? थोडा मी सांगतो. आता पहा, इथं लक्ष ठेवा माझ्या मित्रांनो. मराठीमध्ये किती लिंग होते? पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी. मराठीमध्ये किती लिंग आहेत?
पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी 3 लिंगी. जर पुल्लिंगी आपण कशाला मानतो? तो या शब्दाचा अर्थ भेटत असेल. स्त्रीलिंगी आपण कशाला म्हणतो? ती या शब्दाचा अर्थ किंवा स्त्रीवाचक शब्द, पुल्लिंगी म्हणजे तो म्हणजे पुरुषवाचक शब्द आणि ज्यावेळेस नपुंसकलिंगी असेल, तर त्यावेळेस आपण काय म्हणतो? ते मानतो. आता माझ्या मित्रांनो मला इतकं सांगा, अकारांत पुल्लिंगी नामाची सामान्य रूपे आकारांत होते. इथं फक्त लक्षात ठेवा या नियमाला अनुसरून मी पहिलंच उदाहरण उचलतो. बैल हा शब्द लिहितो मी. मी काय लिहिला? बैल. आता बैल म्हणत असताना आपण काय म्हणतो? तो बैल. तो म्हटलं म्हणजेच काय म्हटलं असेल आपण याला? पुरुष म्हटलं असेल. तो म्हटलं म्हणजेच काय म्हटलं याला आपण? पुरुष म्हटलं. आता तो म्हटलं म्हणजे जर कधी पुरुष म्हटलं, बैल, तो बैल पुल्लिंगी होते. तर याचं आपण सामान्य रूप करतो बैलचं. बैलासं. काय? शेतात आपण कामासाठी नेतो ना बैलासं. तर बैलचं काय होतं? बैलचं बैलासं. बैलचं काय होते? बैलासं. आता बैलचं बैलासं हा जो विभक्तीचा प्रत्यय आहे. तर मग हा जो होता बैल हा कोणता शब्द होता? हा होता मूळ शब्द. हा कोणता? हा मूळ शब्द आणि ह्या मूळ शब्दाला विभक्तीचे प्रत्यय लावल्यानंतर बैलचं काय झालं? बैलास याला म्हणेल मी विभक्ती प्रत्यययुक्त शब्द. याला काय म्हणेल? विभक्ती प्रत्यययुक्त शब्द आणि बैला काय म्हणेल मग ह्याला विभक्ती प्रत्यययुक्त शब्द. आता तिसऱ्या स्टेपमध्ये मी काय करेल या विभक्तीचे प्रत्यय काढून टाकेल. या विभक्तीचे प्रत्यय काढून टाकेल. तर मग हा शब्द कोणता उरेल? बैला. हा शब्द कोणता उरेल? बैला. आणि बैला काय झालं मग माझ्या मित्रांनो? या शब्दाचं सामान्य रूप झालं. या शब्दाचं काय झालं? सामान्य रूप झालं. एक्झाम्पल ऑफ दुसरा डोंगर. आता आपण काय म्हणतो? तो डोंगर पुल्लिंगी आहे. एवढी इथं पुल्लिंगी म्हटलं आहे ना, इथं सर्व शब्द तुम्हाला पुल्लिंगीच भेटेल. त्याचा शब्द आकारांतच होईल कारण की नियमामध्ये म्हटलेलं आहे. इथं अपवाद दिलेले नाही आहे. डोंगर डोंगर तर डोंगरात डोंगराचं डोंगराने. ओके डोंगर डोंगरात. आता स्थळवाचक उरलं तय्या. तय्या तय्या सप्तमीचे आहेत. इथं काय आलेला आपण विभक्तीचा प्रत्यय लावलेला आहे. डोंगरचं काय होईल? डोंगरा सामान्य रूप होईल. सूर्याचं काय होईल? सूर्याचा उजेड सर्वत्र पसरला. सूर्य तो सूर्य पुल्लिंगी आहे. तो सूर्य. सूर्याचा म्हणजे चा विभक्तीचा प्रत्यय. खांब खांबासं. निर्णय निर्णया हे सगळं सामान्य रूप आहे बरं. ग्रंथ ग्रंथा हे सामान्य रूप होईल. देवचं देवा. त्यानंतर पर्वत पर्वता हे सगळे सामान्य रूप होईल. पर्वताला. आता हे शब्द लावल्यानंतर अकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूपे आकारांत होते. आता फक्त लक्षात ठेवा हे जे सर्वही 8च्या 8 उदाहरणं आहेत त्या प्रत्येक उदाहरणामध्ये विभक्तीचे प्रत्यय लावलेले आहेत. पेपरमध्ये आपल्याला विभक्तीचे प्रत्यय लावलेला शब्द नाही विचारत. पेपरमध्ये आपल्याला विचारेल माझे मित्रांनो सामान्य रूप झालेला शब्द जेवढेही मी गोल मारलेले आहेत ते सर्व विभक्तीचे प्रत्यय आहेत. त्याला काढून जो उर्वरित शब्द आहे तो तुमचा सामान्य रूप आहे. तो तुमचा सामान्य रूप आहे. पेपरमध्ये प्रश्न कसे टॅकल करायचे त्याला आपण शेवटी पाहणार आहोत. त्यानंतर दुसरा नियम आहे आकारांत किंवा यकारांत. आकारांत किंवा यकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते. काय म्हणते? आकारांत यकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप कसे होते? याकारांत होते. मळा. आता मळा हे झालं आ. आ झालं. आता तो मळा म्हणतो ना आपण तो मळा. तर काय होईल? मळा तो मळा पुल्लिंगी आहे. तर आकारांत मळा मळ्यात. ओके मळ्याचा किंवा मळ्याचा काय होणार माझे मळाचं मळ्यात किंवा मळ्याचा. तर मग हा जो शब्द आहे मळ्या याचं सामान्य रूप आहे. आता घोडा काय झालं? तो घोडा आ. तर घोड्याने घोड्याने काय आपल्याला नरदेव बसवला आणि जाम पळाला. घोडा काय गेला? नरदेव बसवला आणि जोम घोड्याने नरदेव बसवला आणि जाम पळाला. ती रील्स पाहिला असेल ना तुम्ही. घोड्याचा किंवा घोड्या हे तिथं बदल होणार नाही. तुम्ही विभक्तीचे प्रत्यय कोणतेही लावा फक्त सुशोभित लावजा. एखाद्या वेळेस लावता लावता माझ्याकडून सुद्धा गडबड होऊ शकते. तर आकारांत काय उरलं माझे मित्रांनो? याकारांत उरलं घोड्या या मळ्या मळ्या. पहा इथं या झालं इथं या झाला. पाहून घ्या.
जे चा लावलेला आहे, त लावलेला आहे, तो विभक्तीचा प्रत्यय आहे. वाडा, वाड्यात, वाड्याचं काय होऊ राहिलं मग? वाड्या. या होऊनच राहिलं. आकारांतचं काय होऊ राहिलं? याकारांत. फडके, आता इथं पहा यकारांत आहे बरं, फडके. तर फडक्यांना म्हणजेच काय झालं? इथं यकारांतचा याकारांत झाला. इथं काय झालं माहिती म्हणून यकारांतचा यकारांत झालं. यानं कोयता. काय होईल? कोयता. आता हे काय होईल? आकारांत तर कोयत्यास म्हणजे काय? कोयत्या याकारांत. तांडा आकारांतचं यकारांत. तांड्यावर तांडा आपल्या बंजारा समाजांचा असतो ना. यानंतर डबा. ओके. डब्या. दोरा. मोठा. मोठ्या. यानंतर दोरा. दोऱ्या. आकारांतचं काय उरलं? याकारांत. हे तुम्हाला 2 नंबरचा नियम समजला असेल. आकारांत किंवा एकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप. याकारांत ते पेपरमध्ये प्रश्न कसा विचारते तुम्हाला माहिती आहे का? एमपीएससीला तुम्ही असाल, लेवल सांगतो. पोलीस भरतीमध्ये 2-3 प्रकारचे प्रश्न विचारतात. एक सोपे, एक मध्यम आणि त्यांना जे 25चं मराठी व्याकरण विचारते, त्याच्यामध्ये 5 प्रश्न कठीणही टाकू शकतात ते. ठीक आहे. तर त्यामध्ये मग कठीण जर कधी टाकायचं असलं ते कसं टाकतात? कठीण असं टाकेल ते जर टाकायचं असेल तर अकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप करताना आकारांत होणारा शब्द दिलेल्या पर्यायातून तुम्हाला ओळखायचा अशा प्रकारे प्रश्न बनवेल. मग दिसेल बैल, मळा, दोऱ्या, तांडा, मोठा. मग अशापैकी तुम्हाला लक्षात येईल का इथं याकारांत उराले खालचे 3 वरचा फक्त आकारांत उराला. ते तुम्हाला शेवटी प्रश्नामध्ये मी तसं समजून देईल. ओके. आता या 2 नंबरच्या नियमाला माझे मित्रांनो अपवाद होतं. आजोबाचं आजोबाच होते. आजोब्या नाही होत. काकाचं काकाच होते. काक्या नाही होत. या म्हणून राहिला होता मग या नाही बसत हा. राजाचं राजाच होते. दादाचं दादाच होते. चहाचं चहाच होते. चमचाचं चमचाच होते. आप्पाचं आप्पा होते. पेपरमध्ये हेच वाले विचारते तुम्हाला पेपरवाले का बा या शब्दाचं सामान्य रूप. चमचाचं आपण चमचा करू काय? नाही, चमचाचं चमचा. आप्पाचं आप्पा. काकाचं काका. आजोबाचं आजोबा. दादाचं दादा. राजाचं राजा. ओके. देवीचं देवीच होते. देवीने असं नाही होत. देवीचं देवीच होते. देवचं देवच होते. ते तुम्हाला ते सुद्धा आहेत पुढचं. ते अकारांत. पुढचं होईल माझे म्हणून इकारांत. इकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते. आता पहिले आपण काय पाहिलं होतं? बैल अकारांत पाहिलं होतं. त्याच्यानंतर काय पाहिलो आपण? इथं पहिले पाहून घ्या. अकारांतचं आकारांत उरालं होतं. अकारांतचं काय उरालं होतं? अकारांतचं आकारांत. दुसऱ्या नियमात काय उरलं? आकारांत किंवा यकारांताचे याकारांत उरालं होतं. आता तिसरा नियम आहे माझे मित्रांनो, इकारांताचं याकारांत होते. काय होते तिसऱ्या नियम मध्ये? इकारांताचं काय? याकारांत होते. आता कोळी इकारांताचं काय झालं? कोळ्याने याकारांत. शेतकरी इकारांताचं काय होतं माझे मित्रांनो? याकारांत. इथं चा जो आहे ना हा विभक्तीचा प्रत्यय आहे. वाणी वाणी म्हणजे व्यापारी होते बरं. वाणी म्हणजे व्यापारी. वाण्याचा चा विभक्तीचा प्रत्यय. तेली तेल्याने. ओके. माळी माळ्याचा. गारुडी गारुड्याचा. ओके. याच्यामध्ये हत्ती आहे कारण की हे इकारांत होते. इकारांतचं इथं जसं म्हटलेलं आहे याकारांत हत्या व्हायला पाहिजे मग याच्या नियमानुसार, तर तसं होत नाही. कवीचं कव्या व्हायला पाहिजे, तसं होत नाही. याला अपवाद दिलेला आहे. कवीचं कवी, हत्तीचं हत्ती, मुनीचं मुनी, भटजीचं भटजी, ऋषीचं ऋषी, कोबीचं कोबी आणि नंदीचं नंदीच. आता माझ्या शब्दामध्ये मी एका शिकवता काय सांगितलं होतं बा, मला भरपूर सारे कमेंट्स आले त्याच्यावरती. कारण की तो व्हिडिओ साधारणतः 1 लाखच्या बाहेर पाहिला होता सामान्यांचा. त्याच्यामध्ये म्हटलं होतं मी नदीचं नदीच होते बा. मी काय म्हटलं होतं? नदीचं नदीच होते. त्याच्यावर भरपूर साऱ्या पोरांनी रिॲक्शन दिलं. तर सामान्य नियम नदीचं नदी होते. तुम्ही नदीच होते असं म्हणून राहिलो. त्यांनी त्याचा अर्थ काय पकडला माहिती का? नदीचं नदीच होते. आता मी असं नव्हतं म्हटलं. मी म्हटलं नदीचं नदीच होते. आता असंच म्हणू ना. नदीचं नदी होते हा शब्द म्हणायला पाहिजे होता मी तिथं. थोडंसं कसं झालं मी ॲक्चुअलमध्ये सांगितलं तेच. पण काय झालं? मी म्हटलं नदीचं नदीच होते. आता नंदीचं नंदीच होते पहा. कोबीचं कोबीच होते. याच्यातून अर्थ काय अभिप्रेत आहे? जे असं आहे याचं सामान्य रूप सुद्धा सेम याच्यासारखंच होईल. पण नदीच होते याचा अर्थ त्यांनी काय म्हटलं? याला च लागते.
असं नाहीये माझ्या मित्रांनो. प्लीज होऊ शकते तुमचं माझ्या बोलण्यामध्ये काही चुकी झाली किंवा तुम्हाला समजून अंडरस्टँडिंगमध्ये काही चुकी झाली. लक्षात ठेवा. तळ होते म्हणजेच काय? तेच राहते. आता काय जमलं? तळ होते म्हणजे नदीच होते. कोबीच होते म्हणजे कोबीच राहते. ओके. तेच राहते म्हणतो मी. जमलं आता. आता मला इतकं सांगा इथं काय हे सगळे जे शब्द आहेत गारुडी, गारुड्याचा आहे चा, ने, चा हे सगळे जे शब्द आहेत गोल केलेले हे विभक्ती प्रत्यययुक्त शब्द आहे आणि त्याच्या आधीचा जो शब्द राहिला मग तो सामान्य रूप झाला. पुढचा पाहूया आपण इकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते. इकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप कसे होते याकार. आता शेतकरी ई शेतकऱ्याला शेतकऱ्याला ओके माळी ई माळ्याचा माळ्याचा माळी माळ्याचा म्हणजे पहा माझ्या मित्रांनो इथं काय चा जो आहे विभक्तीचा प्रत्यय आहे माळ्या उरला. आता बाय धोबी धोबी धोब्याचा चा काढून टाकला तेली तेल्याने. माझ्या मित्रांनो मला इतकं सांगा शेतकरी शेतकऱ्याला माळी माळ्याचा धोबी धोब्याचा आणि तेली तेल्याने जे हे शेवटचे शब्द लागले ना हे विभक्ती प्रत्यययुक्त शब्द आहे आणि जर मग तेलीचं काय होते तेल्या हे सामान्य रूप माळीचं काय होते माळ्या सामान्य रूप शेतकरीचं काय होते शेतकऱ्या सामान्य रूप धोबीचं काय होते धोब्या सामान्य रूप. यानंतर माझ्या मित्रांनो खालील नामांचे सामान्य रूप आहे तसेच दीर्घांत लिहायचे असते. त्यामध्ये खालील नामांचे सामान्य रूप आहे तसेच दीर्घांत लिहायचे असते. कवी कवीला, नीती नीतीचा, साधू साधूचा, मुनी मुनीने. आता हे ने सा ला चा हे जे शब्द गोल केलेले आहेत हे विभक्ती प्रत्यययुक्त शब्द आहे. त्याच्या आधीचं मुनीचं मुनी होते नीतीचं नीती होते कवीचं कवी होते साधूचं साधू होते. एवढं लक्षात ठेवा. बऱ्याच जागी विहीर या शब्दाचं सामान्य रूप करायला होते पेपरमध्ये तर त्याच्या विलांट्या आधी वेगळ्या असते नंतर वेगळ्या राहते. त्याला ग्रामरचे शुद्ध लेखनाचे रूल्स लागतात. मी तो सुद्धा व्हिडिओ यूट्यूबला घेतलेला आहे. त्याला सुद्धा मला असं वाटते 28-30 हजार लोकांनी काही महिन्यातच पाहिलेला आहे. तुम्ही तो पाहिला नसेल तर मी या सिरीजमध्ये तो व्हिडिओ तर आहेच. ओके त्याच्यामुळे तुमच्या मित्रांना याची लिंक शेअर करायला विसरू नका. माझा प्रयत्न आहे प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा. ओके पुढचा प्रयत्न आहे उकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप वाकारांत होते. काय होईल माझे मित्रांनो उकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप कसे वाकारांत होते. भाऊ ऊ तर भावाने किंवा भाऊ किंवा भावाने. आता भावाचा किंवा भावाने तर भाऊचं काय होते माझे मित्रांनो भावा. लाडू लाडवाचा. सुगंध किंवा आस्वाद घ्यायला आम्ही चारही मित्र आमच्या एका लहानपणीच्या मित्रांकडे गेलो. नातू नातवाचा, विंचू विंचवाचा, गहू गव्हाचा. याच्यामध्ये काही अपवाद आता पहा भाऊ ऊ ऊ ऊ स्त्रीलिंगी आहे. आता सॉरी भाऊ तो भाऊ म्हणतो ना आपण तो म्हणजेच काय पुलिंगी. मी दरवेळेलाही तुम्हाला सांगून नाही राहिलो एवढं लक्षात बसू राहिलं तुम्हाला. तो म्हटलं तर पू आहे ती म्हटलं तर स्त्री आहे आणि ते म्हटलं तर नपुंसक लिंगी आहे. लाडू लाडवाचा नातू नातवाचा शत्रू चाकू खेळाडू खडू पेरू पशु साधू गुरु झाडू हे सर्व शब्द जे आहेत ते माझ्या मित्रांनो उकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप वाकारांत होणारे आहेत. ओके तर यानंतर ओकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप ओकारांतच राहते म्हणते. आता ओकारांत तो धनको मालक तो किलो किलो ऋणको फोटो. आता ओकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप कसे राहते ओकारांत धनको धनकोस किलो किलोस ऋणको ऋणकोस फोटो फोटोचा. आता धनकोस किलोस फोटोचा ऋणकोस. आता ऋणकोचं ऋणको फोटोचं फोटो किलोचं किलो धनकोचं धनको. याला लावल्यानंतरही माझ्या मित्रांनो काय उरलं याच्यामध्ये बदल होऊन नाही राहिला एक प्रकारे. याचं ओकारांचं काय होऊन राहिलं ओकारांचं राहून राहिलं किंवा तेच राहून राहिलं आपल्याला म्हणायचं हरकत नाही. 8वा नियम आहे माझ्या मित्रांनो इथं पुल्लिंगी
नामाच्या शेवटी सहा असल्यास, पुल्लिंगी नामाच्या शेवटी सहा असल्यास त्याचा शा होतो. पुल्लिंगी नामाच्या शेवटी सहा असल्यास त्याचा काय शा होतो. एक्झाम्पल ऑफ माझे मिळून ससा. आता पहा, ससा म्हटलं तर काय होईल? ससा म्हटलं तर काय होईल? तो ससा. ओके, ससा म्हटलं तर तो, आणि तो म्हणजेच काय? पुल्लिंगी. ठीक आहे. आता तो ससा, तो मासा, तो आरसा, तो घसा, तो खिसा आणि तो पैसा. आता पुलिंगी नामाच्या शेवटी सा असल्यास त्याचा शा होतो. हा एक महत्वाचा रूल आहे, कारण की मासाचा आपण मासा नाही करू शकत. अनेक वचन माशाचा आपण काय करतो? मासे करू का? मासे करू, पण त्याचं सामान्य रूप करत असताना माशा होईल, कारण की मी तुम्हाला सांगतो, मासा हा शब्द आहे. ठीक आहे. मासा हा शब्द आहे. याचे सामान्य रूप करताना आपण काय म्हणतो? माशासाठी जाळे टाकले. माशासाठी. माशाचं काय झालं मग? माशा हा शा होय. लक्षात ठेव जा. सशाचं सश्या, माशाचं माशा, आरसाचं आरशा, आरशा बरं, आरशा, खिशा, पैशा, घशा आणि मासा. ह्या शब्दाचं सा असलं त्याचा काय होतो? शा होतो. माशाचं काय होते? माशा. घशाचं घशा. या सुद्धा लागेल तिथं म्हटलं. ठीक आहे. शा होतो. तिथं माशाने किंवा माशाचा, घसा किंवा घशाचा. तर लक्षात ठेव जा, पुलिंगी नामाच्या शेवटी सा असल्यास त्याचा काय होतो? शा होतो. एवढं लक्षात ठेवा. आरशाचा काय होते? आरशा. खिशाचं होते खिशात. खिशात पैसे आहेत. ओके. सशाचा कान नाजूक असतो. बरोबर आहे. सशाला आपण ते पाय नाही धरत सशाचे. त्याचे कान धरून असे वरती केले जातात, कारण ते खूप नाजूक असतात. त्यानंतर मासा, माशाचा. यानंतर सामान्य रूपात दंत तालव्याचा काय होतो? तालव्य होतो. चोच, चोचीने. चोच, चोचीने. राजाचं, राजाला. तर हे सामान्य रूपात दंत तालव्य. चोच, दंत तालव्याचा तालव्य होतो. तर काय म्हटलेलं आहे माझ्या मित्रांनो इथं? अकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एक वचनात यकारांत व अनेक वचनात आकारांत होते. जसं वीट या शब्दाचं होते विटेचा किंवा विटांचा. आता वीट हे नाम आहे. याचं अनेक वचन काय होते? विटेचा, आणि त्याचंच अनेक वचन करायला लागलं असताना काय होते? विटांचा. लाट, लाटेचा किंवा लाटांचा. जीभ, जिभेला किंवा जिभांचा. वाट, वाटेला किंवा वाटांना. रेग, रेगेचा किंवा रेगांनी. काही स्त्रीलिंगी अकारांत, काही स्त्रीलिंगी अकारांताचे सामान्य रूप इकारांत होते. विहीर, विहिरीत. आता थोडस समजून घ्या. इथं ती विहीर म्हणतो आपण. ती म्हटलं म्हणजे स्त्रीलिंगी, आणि स्त्रीलिंगी ती विहीर अकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप करताना विहिरीत म्हणजे त्याचं काय उरलं? इकारांत उरलं. आता विहीर हा शब्द मी माझ्या मित्रांनो असा लिहिला, आणि याचं सामान्य रूप करताना मी कसं लिहीन? विहिरीत. विहिरीत दोन मगरी आहेत. विहिरीत. आता मी हा जो विहीर हा शब्द आहे, विहीर हा अकारांत आहे. अकारांत आहेच म्हणजे कोणता आहे शब्द? पहिली गोष्ट हा मूळ शब्द आहे. कोणता शब्द आहे? मूळ शब्द आहे. याचे सामान्य रूप ह्या विभक्ती प्रत्ययुक्त शब्दाला. विहीरचं काय झालं? विहिरीत. फक्त तुम्हाला इथं एक गोष्ट लक्षात ठेवाजोगती आहे. पहिली विहिरीची विलांटी ही दीर्घ होती. आता विहिरीला विलांटी आल्यामुळे त्याची विलांटी कशी झाली? रस्व झालेली आहे. हा सगळ्यात मोठा मेजर पॉइंट आहे. आणि पेपरमध्ये या विलांटीमध्ये आपल्याला माहित असते विहीरचं विहिरी होते, पण पेपरमध्ये आपला कार्यक्रम ते विलांट्यामध्ये वाजवते. पेपरमध्ये आपला कार्यक्रम ते लोक काय विलांट्यामध्ये वाजवते. आता रीतचं रीतीने, भिंत भिंतीचं भिंतीला, तलवारचं तलवारीने, बहीणचं बहिणीचे, नातचं नातीला, चूलचं चुलीवर, आणि वाटचं काय होईल माझ्या मित्रांनो? वाटीचा. हे सर्व अकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप ज्यावेळेस करत असतो ते सर्व इकारांत होऊन राहिले. आणि इथं चा, इथं ला, इथं विहिरीने,
विहिरीत, विहिरीला, विहिरीचे, विहिरी, चुली, चुलीवर, वर काढून टाका त्याच्यावरला शब्दयोगी अव्यय लावला आपण त्याला, चुली. तर इथं काय झालं, सर्वही गोल मारलेले आहेत. ते सर्व विभक्तीचे प्रत्यय आहेत. त्याच्या आधीचा जो उरलेला शब्द आहे तो सामान्य रूप आहे. तो कसा आहे माझ्या मित्रांनो? तो एक प्रकारे सामान्य रूप आहे. सर्वांना समजलं असेल तर आपण रूल क्रमांक मला एकदा टोटल पाहू द्या. आपण 11 रूल घेतलेले आहेत. याच्यामध्ये रूल इतके आहेत का तुम्ही थंड होऊन जासाल आणि मी जसं पाहतो इथं 42 रूल लिहिलेले आहेत. आताच काही लोक व्हिडिओ सोडून जाणारे असतील तर चालले जा, लवकर चालले जा, वेळ नका काढू. पण ज्यावेळेस एका मार्कानं कटसाल ना पोलीस भरतीत, 2 मार्कानं कटसाल, एमपीएससी 0.50 न 0.25 न ज्यावेळेस रिझल्ट जाईल तुमचा, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल काय चीज आहे. कारण की 0.50 0.25 ह्या गोष्टी वयानुसार वेटिंगवर राहणे, हा ते पोलीस भरतीला मला यांना चांगलं माहिती आहे वयानुसार वेटिंगवर राहणे. चांगल्या त्यांचा जीवाभावाचा विषय आहे तो. पोट्टे आता 19 आणि 20 वर्षाचे वयानुसार वेटिंगवर राहतात. काहून की ती एकदम फास्ट ॲक्युरेसी आहे त्यांची. मोठ्या मोठे जे 30-30 वर्षाचे पोरं आहेत ते फिजिकल ठीक मारतात, पण पेपर चांगले मारणार असतात कारण त्यांचा अनुभव असतो. पण नवीन याची ॲक्युरेसी एवढी स्ट्रॉंग असते, हा पटपट कॅप्चर करतो, पण हा वयानुसार वेटिंगवर राहतो. पण त्याच्यामध्ये जे काही असतात सिलेक्ट होणारे, जे जुन्या मुलाला मागं टाकणारे, ते बारीक बारीक त्यांनी गोष्टी केलेल्या असतात, म्हणून ते तिथपर्यंत पोहोचतात, जुन्या मुलाला सुद्धा मागं टाकतात. चला पुढे जाऊ आपण. समोरचे रूल एवढे मोठे नाही आहेत, बारीक आहेत, लक्षात ठेवा. तर आकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप यकारांत होते. आकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप कसे होते म्हणजे म्हणून यकारांत. आता दिशा, आ काय होते, दिशेला आपले विभक्ती म्हणजे आकार ती दिशा म्हणतो ना आपण, स्त्रीलिंगी शब्द झाला. आपण काय दिशेचा, मग काय झालं, यकारांचा, दिशेचा, हवा हवेचा, माती मातेला, विद्या विद्येने ए, कविता कवितेचा, पूजा पूजेला, सभा सभेत, वाट वाटेला, शाळा शाळेत, भाषा भाषेचा. हे ओकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप करत असताना अकारांत होणारे शब्द आहेत. तर इकारांत, इकारांत स्त्रीलिंगी, इकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एक वचनात इकारांत व अनेक वचनात इकारांत होते. नदी, नदीचा किंवा नद्यांचा, बी, बीचा किंवा बियांचा. आता पाहायचा इकारांत नदी, ई ती नदी स्त्रीलिंगी आहे, अधिक इकारांत असून कशा आहे, स्त्रीलिंगी आहे. तर इकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एक वचनात इकारांत व अनेक वचनात कसं, ई याकारांत, इकारांत किंवा याकारांत होते. बीचं बियांचा, स्त्रीचं स्त्रीचा किंवा स्त्रियांचा, पेटी पेटीचा किंवा पेट्यांचा. आता पेटीचं पेटी होऊन राहिलं, बरं, पेटीचं पेटी होऊन राहिलं. पेट्यांचा किंवा या पेट्यांचा याकारांत सुद्धा होते. दासी दासीला किंवा दास्यांचा. त्यानंतर वाडी वाडीत इकारांत किंवा वाड्यात याकारांत. पोळी पोळीला इकारांत किंवा याकारांत. समजलं काय? चांदणी चांदणीला किंवा चांदण्यांचा. हे सर्व माझे मित्रांनो इकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एक वचनात इकारांत व अनेक वचनात इकारांत होत आहे. एवढं क्लिअर समजून घ्या. यानंतर उकारांत स्त्रीलिंगी नामाचे उकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप होत नाही, परंतु काही प्रसंगी ते अनेक वचनात वा विये कारांत होते, वा व वेकारांत होते. आता काकूने, आता काय होतं, काकूचं काकूने, वधूचा वधू वधूचा, उकारांत. आता काकू उकारांत, वधू उकारांत, याचे सामान्य रूप होत नाही, याचे सामान्य रूप होत नाही, परंतु काही प्रसंगी ते अनेक वचनात वाकारांत होते. अनेक वचनात, एक वचनात नाही. तर जसं सासू सासवेला किंवा सासवांना. आता सासवेला ज्यावेळेस केलं त्यावेळेस आपण काय होतं, हे झालं वेकारांत. आणि ज्यावेळेस अनेक वचनी करू आलो आपण, सासवेला एकारांत आणि सासवांना करू त्यावेळेस आपण काय होतो, अकारांत. खूप बारीक बारीक रूल्स आहेत, थोडे जिवार येऊ शकतात. ओके, तर थोडंसं चालू द्या, काही हरकत नाही.
ओके. एक दिवस तुम्हाला खूप आनंद होईल. ज्यावेळेस सर्व पोरांचे मार्क चुकतील तुम्हाला विथिन सेकंड मार्क प्रश्न येत जाईल. त्यानंतर पिसू, पिसवेला किंवा पिसवांना. जाऊ, जावेला किंवा जावांना. त्यानंतर जळू, जळवेला किंवा जळवांना. हे सर्व शब्द माझ्या मित्रांनो कसे होईल? हे वाकारांत व वेकारांत होईल. तर याच्यामध्ये वस्तूचं वस्तूच होते, वधूचं वधूच होते, काकूचं काकूच राहते, वाळूचं वाळूच राहते, धेनूचं धेनू राहते, बाजूचं बाजूच राहते. तर माझे मित्रांनो पुढचा रूल आहे ओकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप ओकारांत होते. काय म्हणते? ओकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप ओकारांत होते. बायको, बायकोला, बायको, बायकोला. ओकारांतचा ओकारांत. ओके. पुढचा प्रश्न पाहू. पुढची रूल पाहू आपण. त्या स्त्रीलिंगी नामाच्या शेवटी स येतो त्याचे सामान्य रूप श होतो. त्या स्त्री आता तुम्हाला इथं काही किती कार्यकर्ते असे आहेत ज्यांना पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी समजत नाही. त्यांनी काय करायचं पटकन पहिल्या फुरसतमध्ये हा क्लास सोडायचा आणि नामाचा वचन विचार एकवचन अनेक वचन पाहायचं. त्याच्यानंतर नामाचा लिंग विचार पाहायचा. ऑलरेडी ते अवेलेबल आहेत. याच्या आधी ते शिकवलेले आहेत आपण. त्यामुळे पहिल्या फुरसतमध्ये त्यांनी हा क्लास सोडायचा आणि ते पहिले 2 क्लास व्यवस्थित समजून घ्यायचे. त्याच्यानंतर त्यांना इथं जांभळ्या येणार नाही किंवा ते चहा मागणार नाही, अशी मला आशा आहे. आता म्हैस, ओके. स्त्रीलिंगी नामाच्या शेवटी सच. म्हैस. आता ती म्हैस म्हणतो ना, तर त्याचं काय म्हणतो सामान्य रूप करताना म्हशीने. म्हशी, म्हैसचं म्हशी. तुळस, तुळशी खाली, तुळशी खाली. ओके. वेस, वेशीवर. घुस, घुशीचा. घुसचं काय झालं? घुशीचा हे सामान्य रूप झालं. तर अकारांत नपुंसकलिंगी नामाचे शब्दाचे सामान्य रूप आकारांत होते. मूलचं मुलाने. ओके. फुलचं फुलाचा. आता पहा अकारांत ते मूल, ते फूल, ते झाड, ते पान, ते पुस्तक, ते पेन, ते दार, ते घर. ज्याला आपण ते म्हणून संबोधतो ते असते नपुंसकलिंग. म्हणून झाडचं होते झाडाचा, पानचं होते पानावर, पुस्तकचं होते पुस्तका, पेनचं होते पेनाने, दारचं होते दारात, घरचं होते घरात. हे सर्व अकारांत नपुंसकलिंगी शब्दाचे सामान्य रूप आकारांत होते. इकारांत नपुंसकलिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते. इकारांत नपुंसकलिंगी नामाचे सामान्य रूप कसे होते? याकारांत. आता पाणी पाण्यात, मोती मोत्याचा, लोणी लोण्याचा आणि दही दह्याचा. आता इकारांत ते पाणी, ते मोती, तो मोती म्हणतो आपण, पण ते मोती सुद्धा होते बरं लक्षात ठेवा. लोणी, ती लोणी, ते दही. ओके. तर दही आपण दहीचं दह्याचा, मोती मोत्याचा, पाणी पाण्यात, लोणी लोण्याचा. इकारांत नपुंसकलिंगी नामाचे इकारांत नपुंसकलिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते. तर उकारांत पाहता उकारांत नपुंसकलिंगी नामाचे सामान्य रूप आकारांत होते. लिंबू, लिंबू ऊ ऊ ऊ. तर लिंबाचा, लिंबूचं काय होईल मग लिंबा. त्यानंतर लेकरू उकारांत, ठीक आहे. लेकराने, लेकरा आलं. लेकरू लेकराने, पिलू पिलाचा. तर काही आकारांत नपुंसकलिंगी नामाचे सामान्य रूप वाकारांत होत असते. कुंकू कुंकवाचा, गळू गळवाला, आसू आसवाने, आळू आळवाला, तारू तारवाचे. हे सर्व काही उकारांत नपुंसकलिंगी नामाचे सामान्य रूप वाकारांत होणारे आहेत. तर यकारांत, यकारांत नपुंसकलिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होते. तळे तळ्यात, केळे केळ्यात, खोके ए ए ए. जसं काय होईल खोक्यात याकारांत. खोक्याचं खोक्या, फळक्याचं फडक्या, खेड्याचं खेड्या, पोतेचं पोत्याचा, नाते नात्याचा, नात्यात. काही करा पण त्याचं सामान्य रूप चेंज होत नाही. गाणे गाण्यात किंवा गाण्याचा, केळे केळ्याचा किंवा केळ्यांची. सर्वांना समजलं तर एकारांत नपुंसकलिंगी नामाचे सामान्य रूप याकारांत होत असते. सर्वांना समजलं काय माझ्या मित्रांनो? खूप महत्वाचा पॉइंट आपण इथे डिस्कस
ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला रूल क्रमांक 22वा पाहायचा आहे. नामाचे उपांत्य अक्षर. उपांत्य अक्षर म्हणजेच कोणते? शेवटून दुसरे अक्षर. उपांत्य अक्षर म्हणजेच कोणते माझे मित्रांनो? शेवटून दुसरे अक्षर. नामांचे उपांत्य अक्षर ई किंवा उ असेल तर ई चा य तसेच उ चा काय होतो? व होतो. फाईल तर फायलीत नामाचे उपांत्य अक्षर ई असेल. आता इथं थोडंसं पहा. उपांत्य अक्षर म्हणजे शेवटून दुसरं आता ई आहे, बरोबर आहे. तर ई चा काय होतो? य. फायलीत पहा य झाला इथं. देऊळ, देवळात पहा इथं देऊळ काय होते उपांतर? देऊळ. तर देऊळ इथं उ आहे. ठीक आहे. तर त्याचं काय होईल? ईचा यव देवळात. ओके. पाऊस, पावसात उपांत्य अक्षर उ आहे. त्याचा काय होऊ राहिला माझ्या मित्रांनो? य काय म्हणते? ईचा य तसेच उचा व. आता उचा काय व्हायला पाहिजे? व. आणि उचा काय व्हायला पाहिजे? व. आणि ईचा काय व्हायला पाहिजे? य. इथं सांगितल्या रूल प्रमाणे एकदम बेसिक आहे. एकदा तुम्हाला कोणीही समजून सांगितल्यानंतर ह्या विसरायच्या कामाच्या गोष्टी नाही आहेत. सामान्य रूपाच्या वेळीस उपांत्य अक्षर क किंवा प चे द्वित्व असल्यास ते निघून जाते. रकम, रकमेचा. आता द्वित्व असले म्हणजे तेच अक्षर पुन्हा आलेलं आहे. द्वित्व आहे म्हणजेच काय? ते अक्षर पुन्हा आलंय. छप्पर, छपराचा. अक्कल, अकलेचा. चप्पल, चपलेचा. माझ्या मित्रांनो याचं जे उपांत्य अक्षर क किंवा प चे द्वित्व असेल तर ते काय होते म्हणते निघून जाते. आता छप्परचा का आपण छपराचा पा इथं पला पाला छपराचा. रक्कम रकमेचा कला काला रकमेचा. चप्पल चपलेचा अक्कल अकलेचा. सामान्य रूप होताना म पूर्वीचे अक्षर अनुस्वार विरहित होते. किंमत किमतीला. गंमत गमतीचा आणि हिम्मत हिमतीचा. आता इथं जे आपण बोलतो सामान्य रूप होताना म पूर्वीचे अक्षर अनुस्वार विरहित होते. किंमतचा का उरलं? किमतीला गेला अनुस्वार निघून. गंमतचा का उरला? गमतीचा आणि हिम्मतचा का उरला? हिमतीने. हिम्मतीने नाही इथं चुकून दिला असेल तो हिमतीने पाहिजे आपल्याला. ठीक आहे. तर हे छोटे छोटे रूल्स इतके महत्वाचे आहेत का खूपच जास्त. इथं पूर्णविराम पाहिजे नाही बरं, चुकून दिला असेल. ठीक आहे टाईप करताना. त्यामुळे लक्षात ठेवा सामान्य रूपाच्या वेळी उपांत्य अक्षर क किंवा प चे द्वित्व असल्यास ते काय निघून जाते. डन. आशा करता हूँ दोस्तों 24 रूल्स मैंने यहाँ पर आपको पढ़ा दिए हैं. उसमें कुछ आपको इश्यूज होगा तो आप मेरे से कांटेक्ट कर सकते हो. और बाकी बाकी कुछ रहा हुआ जो आइटम्स है रूल्स है वो भी काफ़ी छोटे छोटे हैं. कारण की यानंतरचे माझे जो मित्रांनो रूल्स आहेत ना ते खूप छोटे आहेत. त्यामुळे आपण काय करू हा सेशन खूप जास्त तुम्हाला लेंदी वाटेल. याच्यानंतरचे तुम्हाला जरी असं वाटेल इथून 24 रूल्स झालेले आहेत. सध्या 42 रूल्स मी तुम्हाला सांगितले होते वाटते. 18 रूल्स राहिले असेल पण ते वन लाईनर असतील त्यामध्ये 2-3 रूल्स आणखी आपण पाहून घेऊ. तर नामाच्या ऐवजी एखादे अक्षर वापरले तर एका अक्षरी शब्दाचे सामान्य रूप होत नाही. नामाच्या ऐवजी एखादे अक्षर जर कधी वापरले तर एखादे अक्षर नामाच्या ऐवजी वापरले तर एका अक्षरी शब्दाचे सामान्य रूप होत नाही. कृष्णाने अ किंवा अने मांजराला बला म्हणजेच मारलं म्हणजे अने बला मारलं. कृष्णाने बला 2 भाऊ आहेत. नामाच्या ऐवजी एखादे अक्षर वापरले तर एका अक्षरी शब्दाचे सामान्य रूप होत नाही. लक्षात ठेवा एक अक्षरी शब्दाचे सामान्य रूप होत नाही. अने बला मारले. आता मला इतकं सांगा इथं कृष्णाने मांजराला हे आपण तर इथं नाही या शब्दात सामान्य रूप होईल का? ब या शब्दात सामान्य रूप होईल का? नाही. त्यानंतर ब ला 2 भाऊ आहे. तर हा एक महत्वाचा एक अक्षरी शब्दाचे सामान्य रूप होत नाही. हा VIMP रूल आहे आणि पेपरमध्ये बऱ्याचदा विचारला आहे. मराठी व्याकरणामध्ये या शब्दाचे सामान्य रूप होते, नाही होत, अकारांत होते, उकारांत होते असे पेपरमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर 26वा रूल आहे पुलिंगी शब्दातील शेवटी असणारा जा तसाच राहतो. ओके. मांजा मांजात, मांजाने, सांजा सांजाचा इथं चेंज होत नाही. जा जसा तसा राहतो. 27वा रूल आहे अनुस्वार व अनुरूप यांसारखे शब्द मागील शब्दांना जोडताना
मागील शब्दाचे सामान्य रूप होते व पुढील शब्दातील पहिला स्वर लोप पावतो, हा एक पूर्वरूप संधीचा काय प्रकार असतो. विषय अधिक अनुरूप. पूर्वरूप म्हणजे आधीचं आणि पररूप म्हणजे नंतरचं. जर हा शब्द कायम राहत असेल तर पूर्वरूप आणि हा शब्द कायम राहत असेल पररूप. पररूपलाच आपण उत्तर म्हणतो. पूर्वला आपण काय म्हणतो? आपण पूर्वरूपला आपण आधी आधी म्हणतो ना? हां, ठीक आहे. आता विषय अधिक अनुरूप. विषयानुरूप पहा इथं हा शब्द कायम राहतो आणि इथं अचा लोप पाहतो. लोप पाहून राहिला. विषयानुरूप पहा. गरजेनुसार अचा लोप होऊ राहिला गरजेनुसार पहा ज कायम आहे. विषयानुसार हे आपण वरती पाहिलेलं आहे. तर मूळ शब्दातील शेवटचा स्वर ऱ्हस्व असेल, लहान असेल. ऱ्हस्व स्वर स्वर कोणते? लहान अ, लहान ई, लहान ऊ हे ऱ्हस्व स्वर झाले. दीर्घ स्वर कोणते? आ, मोठा ई, मोठा ऊ हे दीर्घ स्वर झाले. ठीक आहे. तर मूळ शब्दातील शेवटचा स्वर ऱ्हस्व असेल तर सामान्य रूप होताना तो दीर्घ होत असतो. रूपांचा नामाचे सामान्य रूप होते की नाही हे तपासून पाहण्यासाठी त्या नामाला प्रत्यय जोडून पाहावा. जर शब्दाच्या मूळ रूपात बदल झाला तर सामान्य रूप होते असे मानावे आणि जर शब्दाला आपण विभक्तीचे प्रत्यय लावले, बदल होत नसेल, तर त्या शब्दाचं सामान्य रूप होत नाही किंवा तेच राहते असं मानावं. सर्वांना समजलं काय? किती सोपं आहे? कितीतरी सोपं आहे. बरोबर आहे? तर माझ्या मित्रांनो, आज आपण 28 इथं रूल्स घेतलेले आहेत. जे सामान्य रूपाचे आहेत. मी विनंती करतो माझ्या मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला याच्यामध्ये कुठलीही अडचण असेल तर मला आपण विचारू शकता. हा व्हिडिओ डबल पहा. याच्यासाठी काही लिमिट नाही आहे. तुमच्या मित्रांना शेअर करा. भाग 2 मध्ये आपल्याला उर्वरित 14 रूल त्याच्यावरचे आधारित प्रश्न आणि त्याच्या ट्रिक्स आणखी कोणते-कोणते कठीण-कठीण प्रश्न कसे ओळखायचे. आणि बऱ्याचदा पेपरमध्ये माझ्या मित्रांनो डायरेक्ट हे जे रूलची लाईन दिली आहे ना, हे विचारते आणि त्याच्या अनुसरून एक उदाहरण विचारते. ते एक सर्वात मेजर आपलं कठीण वाटणारा टॉपिक आहे, तसं वाटणार नाही. सेकंड सेशन आपल्याला इथं पाहायला भेटणार आहे. ओके, भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओला. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वस्त राहा, मस्त राहा, अभ्यास करा.